नमस्कार मंडळी. आज आपल्याकडे कोल्हेवाडीवरून एक दादा आलेत ताकांडी नेण्यासाठी आणि ते आजच नाही आलेत तर याच्या आधी पण आपल्याकडे ताकांडी नेण्यासाठी आलेले आहेत. आज त्यांनी आपल्याकडून 15 लिटर घेऊन चाललेत आणि त्याचा काय रिझल्ट आहे, काय फरक वाटला आहे ते आपण त्यांनाच विचारूया आणि त्यांना पुढं कुठल्या पिकाला वापरायचं आहे ते पण आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया. तर दादा, तुमचं नाव, गाव आणि आधीचा अनुभव सांगा. नमस्कार, मी संकेत दिघे. मी कोल्हेवाडीवरून आलेलो आहे. मी पाठीमागच्या वेळेस वांग्यासाठी, अळीसाठी नेलेलं होतं औषध, तर त्यावेळेस चांगला रिझल्ट आला. त्यात बुरशीनाशक म्हणून पण चांगलं काम करतं आहे आणि कीटकनाशक म्हणूनही काम करतं आहे. त्यानंतर क्वालिटीसाठी पण एक चांगली क्वालिटी येते आहे. तर मी पाठीमागच्या वेळेस भरपूर 15 लिटर नेलेलं होतं आणि आत्ता पण परत 15 लिटर चालवले. आता फ्लावरची लागवड करायची, त्यासाठी त्यात रोपं बुडवण्यासाठी आणि नंतर वरून फवारण्यासाठी चालवलेलं आहे. बरोबर. जर तुम्ही रोपं बुडवून लागवड करत असाल ह्याची, म्हणजे कोबी फ्लावर असेल किंवा कुठलेही पीक असेल, रोपं बुडवून जर लागवड करत असाल तर तुम्हाला पुढे जी येणारी मर असेल किंवा लागवड केल्यानंतर येणारी मुळातलं जे कधी कधी कोकोपीटमुळं पण खूप प्रॉब्लेम येतात. कोकोपीट पण तिथून पण बुरशी येऊ शकते. ती बुरशी असेल किंवा येणारी कीड असेल तर त्यालासुद्धा खूप फरक पडतो आणि वेळोवेळी तुमचे अनुभव सांगत चला. आता जर समजा लागवडीच्या वेळेस जर आपण फवारणी पण जर केली तर त्यावेळेस भरपूर म्हणजे किमान 15 दिवस तरी काही कुठलं कीटकनाशक किंवा काहीच मारायची गरज नाही, बुरशीनाशक मारायची. हो, आता म्हणजे हीट खूप आहे तर 15 दिवसापेक्षा एखाद्या 8 दिवसाला फवारणी लागू शकते. पण रासायनिक जर तुम्ही प्रॉपर शेड्यूल ठेवत असाल तर तुमचा रासायनिकचा खर्च खूप कमी लागणार आहे. बरोबर, 100%. हो, धन्यवाद.